नमस्कार मंडळी, खूप दिवसानंतर माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आता गाईज मी अशा जागी चाललो आहे ना, वाजल्यात रात्रीचे बरोबर ना 2, पण अशा जागी चाललो आहे ना की महाराष्ट्राचा स्वर्ग आहे. अशा जागी चाललो आहे. चला मग गाईज तुम्हाला माझे सफर दाखवतो कुठे चाललो. चला. तर रात्रीचे वाजलेले आहेत, खूप 3 वाजलेले आहेत, तुम्ही बघू शकतात. तर बाहेर येऊन मित्र उभे आहेत. आता चाललो आहे मी त्यांना भेटायला, मग तिकडून आम्ही आमचा सफर चालू करू. मित्र आलेत पण काय करणार, आता त्यांना रस्तेच नाही भेटत. आता तर काय बोलू, सफा देऊन फसलेत ते लोक. चाललो आता त्यांना घ्यायला मी परत. तो अभी ये दोनों मेरे को मिल चुके हैं. अभी यहाँ से हमारा सफर चालू होने वाला है. चलो गाइज. दरवाजा नहीं लगा ना. तर मंडळी आता आम्ही विरारला पोहोचलेलो आहेत. विरारवरून पण 2-3 जणांना पिकअप करायचं आहे. आता जस्ट आम्ही सफावरून आलो, मग तिकडून आमचा आता परत पुढचा प्रवास दाखवतो तुम्हाला. चला. सफर चालू झाला तर CNG वगैरे फोन करून मुंबईवरून चाललेलो आहे. तुम्ही बघू शकतात मुंबई खूप भारी असे. नाईट म्हटलं तर मुंबई एवढं सुंदर वाटते ना. मुंबई नाईटला स्वर्ग. मुंबई खूप भारी वाटते. हा आहे अटल सेतू रस्ता. खूप भारी बनवलेला आहे, खूप डायरेक्ट शॉर्टकट. फायनली आम्ही रायगड जिल्ह्यात पोहोचलेलो आहे. खूप भारी नजारे आहेत. असेच नजारे बघत आम्ही चाललो. बघा किती सुंदर नजारे आहेत. ही सकाळ बघायला मुंबईकरांना नाही भेटत, कारण की मुंबईला आता गावसारखं कुठेच राहिलेलं नाही. जे काय गाव राहिलं आहे ते सफाया, पालघर जिल्हा या कोकण किनारपट्ट्यालाच गाव राहिलेलं आहे. म्हणून हे बघायसाठी लोक खूप लांबून येतात. असे नजारे, असं ऑक्सिजन खूप मस्त वाटते यार. ये रिक्स रहती है और हम लोग ये रिक्स ले रहे बाबा के साथ. छोड़ना, कहाँ वीडियो बना रहा है तू? मेरी गाड़ी देख, उस लोग को उधर देखो ना, आसमान में जहाँ से सूरज निकलेगा. बाद में निकल रही तो बात देखो अभी परछाई निकल रही है. आ गया, कड़क आ गया यार वीडियो में. नवीनच मित्र गाडी चालवतोय, त्याला गाडी दिली हातात मित्रांनी. तो थोडा वेळ आराम करायला घेतला, म्हणून आम्ही ते बघत मस्तपैकी आरामात स्लो चाललेलो आहे. खूप रिस्क घेत चाललेलो आहे. आता भूक लागली म्हणून नाश्ता करायला थांबलेलो आहोत आम्ही रेस्टॉरंटमध्ये. मग तिकडून थोडंसं खातो, मस्त मिसळ वगैरे सुरुवात केली. परत चालू झालेले निसर्ग बघायला सुरुवात करतो. टायर का आवाज नहीं देगा. तुम्ही पण हे रस्ते बघतील तर तुम्ही पण बोलतील वाह काय खतरनाक रस्ते बनवले आहेत. खूप रिक्स पण आहे. येताना सावकाश यायचं या रस्त्यामधून. आरामात गाडी चालवायची, काय घाई गडबड करायची नाही, कारण की हा पूर्ण घाट आहे. आता आम्ही इकडे थांबलेलो आहोत. थोडीसं गाडीला पण रेक्स दिलेला आहे, त्याच्यामुळे मग आम्ही असं बघता आम्हाला ना इकडे आहे ना जिजाऊ मातेची आहे ना आम्हाला समाधी दिसली. मग आम्ही तिकडे जायचा विचार केला आणि निघालो. मग आम्हाला पण माहिती नव्हतं रस्त्यात हे आम्हाला भेटेल. निघालो मग आम्ही तिकडून बघू किती मस्त आहे. इकडे पण मस्त आहे. चुकीचं आपण सगळं चुकीचं करतो, व्हिडिओ फोटो नाही घेतले पाहिजे असल्या जागांचे, कारण की इकडे लोकांनी फक्त येऊन डोळ्यांनी लाईव्ह बघितलं पाहिजे. हे आपण कॅमेरा फोटोमध्ये कैद करून काय मजा नाही. म्हणून या तुम्ही पण विजिट करा. किती सुंदर आहे. त्या काळातलं सगळं काम, बांधकाम बघा किती मस्त बनवलेलं आहे. हे आजकालचे दुनियेत कोणाला बघायला भेटणार नाही. आपल्या पिढीला बघायला भेटत आहे, पण त्या पिढीने जे हाल केलेत आणि त्या काळातल्या पिढीने एवढं
भारी सुंदर बनवलेलं आहे. काय बनवलेलं आहे हे आत्ताच्या लोकांना काय करणार. आत्ताची माणसं आणि मजदूर हे बनवू नाही शकणार. त्या काळातले लोक बनवायचे. किती त्यांचं काम बघा ना. त्यावेळेस इंजिनियर होता कोण ना काय होता. त्यावेळेस मेहनत कष्ट इमानदारीने काम करायचे लोक. खूप भारी वाटेल तुम्हाला पण इकडे येऊन बघा. याला बोलतात काम मजुरी. किती मस्त गेलेले. त्यावेळेस काय मजुरी बिजुरी नाही. आत्ता आपल्याला मजुरी करावी लागते. पण त्यावेळेसचं काम म्हणजे काम होतं. हे आजकालच्या लोकांना फक्त पैशाच्या मागे धावलेले आहेत. म्हणून हे आपल्याला चुना लावून कसे पण विटा लावतात आणि करतात. बघा हे दगडांची कामं आहेत. काय काम आहे. खूप मस्त वाटतं यार. असं मनात ना हे बघून मन भरून जाते. खूप भारी आहे. चुकीचं करतो मी पण व्हिडिओ फोटो काढून. पण आहे ना मला हे सर्व आहे ना असं मनात म्हणजे कैद करावं असं वाटतं आहे. म्हणून मी थोडंसं व्हिडिओ फोटो काढतो आहे. खूप सुंदर आहे हे सर्व. खूप माझ्या नशिबात होतं याचं म्हणून मी आलेलो आहे इकडे. खूप बरं वाटलं मला. फायनली आम्ही रायगडाच्या पायथ्याशी पोचलेलो आहे. इकडे गाडी पार्किंग करू आम्ही आता पुढे निघतो. ब्लॉग आहे म्हटलं तर थोडेसे थोबाड पण आपले दाखवले पाहिजे. आता एवढं गोरं आहे नंतर बघू किती काय होतं वरती जाऊन. तर आता आम्ही चाललेलो आहे. बघूया. फायनली आम्ही रायगडावरती पोचलेलो आहेत. तर आता बघू सफर चालू होतो आहे. रोपवेने नाही जात आहे आम्ही चालत जातो आहे. बघूया काय हाल होतात कसं होतात. चला मग पुढचा सफर तुम्हाला दाखवतो. नहीं रे दिख नहीं रहे रे तुम लोग. सब लोग काले दिख रहे हो तुम लोग. छत्रपति हाँ या इसे दिख रहे हो. तो गाइस सफर चालू हो चुका है हम लोगों का. इधर से हम लोग किला चढ़ना चालू हो कर चुके हैं अभी. मैं जाता हूँ. या 5 जागी जायचं आहे. चला मग गाइस. तर मंडळी आता मी पायथ्याशी पोचलेलो आहे. बघू शकतात पायथ्याशी पोचलो आहे. तर खालून पहिले रायगड किल्ला बघतो किती भारी वाटतो आहे. आणि नजारा बघा आजूबाजूचा काय सुंदर वाटतं. हे आहे राजांचा स्वर्ग. खूप सुंदर वाटतं आहे. आता इकडून मी सुरुवात करतो माझ्या ब्लॉगची. हा पायथ्याशी इकडून सुरुवात होणार आहे. बघू आता किती कष्ट किती मेहनत घ्यावी लागेल. तर मंडळी आत्ताच आमची सुरुवात चालू झालेली आहे. तुम्ही बघू शकता आमच्या हालत इकडेच खराब झालेली आहे. ही तर सुरुवात आहे. अजून तर खूप चढायचं आहे. बघू आता दाखवतो पूर्ण ब्लॉग मध्ये. तो गाइस वो देखो हमारे सर मजा करते करते जा रहे. नजारा बघू शकता. स्वर्गापेक्षा सुंदर काहीच नाही. बहुत चलना है. इसकी तो हवा टाइट हो चुकी है. देखते हैं आगे और क्या क्या चलेगा. ये तो खतम आहे भाई. बघू शकतात महाराज कसे जायचे. आणि इकडे आमचे पलटर लोक जाऊन पोचलेले आहेत पहिल्यापासून. आमच्यापेक्षा फास्ट गेलेले. हे आहे महाराजांचा स्वर्ग. सह्याद्री किनाऱ्यात बसलेला किल्ला. जय शिवाजी. बघा आपला इतिहास बघितला पाहिजे. आपल्या महाराष्ट्राचा स्वर्ग बघितलं पाहिजे. आपला पूर्ण पृथ्वीवरचा स्वर्ग बघितला पाहिजे. म्हणून माणसाने एकदा तरी इकडे यावं या स्वर्गात. ये लड़का आज बहुत थक गया है. कुछ बोलेगा. मुंह से आवाज ही बंद हो चुका है. क्या चप्पल लेके दौड़ूंगा बोल रहा था. क्या हुआ तेरी चप्पल को. लेकिन कोई चप्पल पहन के आता है. शूज को रखा है किधर गाड़ी के अंदर. शूज की हालत देख. ये देख मेरी. आज रात को जाके धोना पड़ेगा ये. लेकिन हे भावांनो इकडे येताना खूप काळजी घ्या.
मेहनत घ्या आणि खूप ताकद ठेवा वरती चढायची. हालत खराब होते इकडे येताना. बघू शकतात पाण्याची पण बॉटल घ्या. सांगतीला काठी पण घ्या अशी. या काठीची खूप गरज आहे. बिचारा थकलेला आहे हा मेन ड्रायव्हर आमचा. ही व्हिडिओ काय माहिती कधी टाकेल, पण टाकेल लवकर, जिथपर्यंत तानाजी सरांचा रस्ता क्लिअर नाही होत तिथपर्यंत. पण टाकेल लवकर. हमारा स्टार्ट उधर से हुआ था और लग उधर है. चलो चलो और एक लक्ष्य पीछे से आ रहा है. केदारनाथ कभी मत जाना भाई लोग. फाइनली मंजिल आ रही है हमारी. नहीं रे खूप वर चढलेलो आहे आता आम्ही. वरपर्यंत चढायची हिंमत नाही होत आहे. हा हिंमत होत नाही. पूर्ण माज उतरलेला आहे आमचा. फक्त दरवाजा बघा त्यांचा किती मोठा आहे. भिंत एवढी मोठी भिंत आहे त्यांची. फक्त दरवाजा आहे, गेट आहे, बघू शकता तुम्ही. महाराजांचा दरवाजा. रुका रहा हूं दिखाने. एक बाबा दरवाजा एवढा खतरनाक होता. का दुश्मन आहे दरवाजा पार करून येणार आहे. तर आम्हाला खूप किमती वस्तू भेटलेली आहे आता इकडे. ही आहे तोफा, तुम्ही बघू शकतात. ही तोफा आहे. तोफा भेटलेली आहेत आम्हाला इकडे. जरा किती पण वेळा व्हिडिओ मध्ये टाकलं तरी कमीच आहे. फायनली मंजिल आलेली आहे आमची. थोडीशीच राहिलेली आहे. समोर गेट दिसतोय. चायवाला पाहिजे असेल तर संपर्क साधावा आमच्या चायवाल्याशी. गरम चाय आहे. भाईचं डोकं दुखते जाम. बघा किती खतरनाक रस्ते बनवलेले आहेत. याला बोलतात काम, त्या काळात झालेला. ये क्या इधर ही बैठे थे कडक. फायनली मंजिल आलेली आहे आमची, ज्याचा आम्ही एवढं कष्ट करून आम्ही वरती आलेलो आहे. ती मेहनत आमची आता भेटणार आहे. आमचं मेहनतीचं फळ. फायनली वरती चढणार आहेत आम्ही. खूप हालत खराब झालेली आहे आमच्या लोकांची. हे आलेले आहेत खूप लवकर, अर्धा तास पहिले. हा एक आहे तलाव, सुकलेला आहे पण त्या काळातला तलाव आहे. बघू शकतात किती खोलवर तलाव आहे. चढ़ा लाया नहीं तो नहीं चढ़ पाते. बहुत चढ़ रहा है तू. केदारनाथ जा रहे हैं हम लोग. 15 मिनट में पहुंचने वाले. भाई लेना पड़ेगा लग रहा है. लेना पड़ेगा. सब कमाल है भाई इसका. वो देख देख माता. हा मार्केट आहे, तुम्ही बघू शकतात.
बघू शकतात मार्केट तुम्ही शिवाजी महाराजांचा काय आहे. ये मार्केट आहे रे. हा हा सुकून लग रहा है सुकून. किती भारी वातावरण आहे यार, खरंच खूप भारी. तुम्ही पण या. ये ना आज आएंगे ना. नहीं रे शूज की हालत तो खराब हो चुकी है. क्या लगता है सुबह हम लोग ये घूमते घूमते 4 बजेगा. 5 बजेगा और बाकी है. प्री वेडिंग भी करते हैं ना अंदर. प्री वेडिंग भी करते हैं अंदर. क्या करते हैं. प्री वेडिंग. भाई मजा है. फायनली मी त्या मंजिलपर्यंत पोचलेलो आहे, ज्या मंजिलाची मी खूप वर्षापासून वाट बघत होतो. मला माहिती नव्हतं मी इकडे पोचेल, पण इकडे आल्यावरती असे अंगावरती काटे आले ना, काय सांगू. अंगावरती काटे पण आले, डोळ्यात अश्रू पण आलं, अरे सर्व झालं. तुम्ही विचार पण नाही केलास ना की हे बघून मन एवढं खुश की खूप बरं वाटलं. शब्दात नाही आता माझ्याकडे बोलायला. हे एवढं बघून माझं मन भरलं. खूप भारी वाटतं की राजे तुम्हाला मानाचा मुजरा. एक सीढ़ी खत्म नहीं हुई फिर से सीढ़ी चालू होगी. चढ़ने का भी है. मैं नहीं चढ़ पाऊंगा अभी. उतरना रहेगा तो बताओ, आता हूं मैं. और आना है रायगढ़. है खूप ऍडव्हेंचर करून आम्ही आलेलो आहे. एडवेंचर हो गया अपना. ये गए थे वो ना, निकाल दिया वो तो मैंने ब्लॉग में. आता बघा मी अशा जागी आहे ना, तिकडून राजे उभे राहून पूर्ण हे सह्याद्री पर्वत बघत बसायचे. अशा जागी उभा आहे बघा. किती सुंदर आहे हा सह्याद्री किनारा. खूप भारी वाटतंय. काय दिसतंय यार, खरंच यार, स्वर्ग आहे स्वर्ग. मस्त वाटतंय. तुम्ही पण या हा स्वर्ग बघायला. व्हिडिओ बघून ना तुम्ही इकडे येऊन स्वर्ग बघा. चढायची मेहनत आहे, सर्व मेहनत आहे, पण इकडे येऊनच ती मेहनत, तिचं फळ बघायला भेटेल तुम्हाला. किती भारी वाटते ना, खूप भारी. राजांचं घर, राजांचा दरबार. आता आम्ही पोचतोय राजांच्या दरबारात. थोडं आम्ही पण जाऊन बघू. किती भारी वाटतं. पूर्ण दुनिया येते बघायला. बघा ना किती भारी वाटतं यार, खरंच खूप भारी वाटतंय. इकडे कार्यक्रम झालेला आहे, आम्ही मिस केलेला आहे या कार्यक्रमाला, पण खूप बरं वाटतं. किती भरलेलं आहे बघा. तर काही इकडेच ब्लॉग संपवतोय मी माझा रायगडाचा. माझा असेच व्हिडिओ बघण्यासाठी मला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.